महाराष्ट्र मित्रांनो. आज आलोय आम्ही रायगडला. आमच्या इकडे झालंय भरपूर पुरा. घरची बोलत होती जाऊ नका. तरी पण आम्ही आलो. अचानक प्लॅनिंग झाली. आलो. म्हटलं माशाला जाण्यापेक्षा स्वर्ग बघायला जाऊ रायगडावर. आता पार्किंगला गाडी लावले आणि चाललोय. चला पुढे पायऱ्यांच्या इथे पोहोचू आता पायथ्याशी. पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला आणखी. मित्रांनो आता गड चढायला सुरुवात केली आम्ही. जुन्या पायऱ्यांवरून आलोय आम्ही वरती. नवीन पायऱ्यांच्या इथे दर्शन घेतलं आणि जुन्या पायऱ्यांवरून निघालोय. पुढे पुढे चाललोय बघू असते शकता असते. आम्ही चाललोय रायगड आता चढतोय. पण आम्हाला जो गाडी तिथे पार्किंगला गेली तो जो मुलगा होता तो बोलतो तुम्ही रोपीने जा, चालत जाऊ नका कारण दगड कोसळते. पण आम्ही बोललो रायगड आहे, रायगडवर तर चालत गेल्याशिवाय मजा तर येणार नाही. म्हणून आम्ही आलो चालत आणि त्यांनी सांगितलं तुमची गॅरंटी मी देत नाही, तुम्ही रिटर्न येतील का नाही. आम्हाला पण आमची गॅरंटी आहे, आम्ही रिटर्न पण येऊ शकतो कारण स्वर्गात आलोय. तर नेलं तरी आम्हाला काय तिकीट पडणार नाही. चला पुढे गाईज दाखवतो तुम्हाला. हे बघा इथेच इथेच बघा कसं कोसळलेलं आहे. आधीच नवीन रस्ता बंद आहे म्हणून आम्ही जुन्या पायऱ्यांवरून आलो इकडून. येऊन देत नव्हती बंद केले ना. बोलत्यात दगडी वगैरे कोसळतात वरून खूप पाऊस झालाय त्यामुळे. तरी पण आम्ही बोललो आलो रायगडला तर चालतच चढू वरती. रोपेने जाणे काही मजा नाही. स्वप्न होता, भरपूर दिवसात आमचं स्वप्न होतं का रायगडवर जायचं ना. आज तो योग जुलून आला ना, आम्ही रायगडवर आलेलो आहे. बघू शकता आता आम्ही जातो, बघू पुढे पुढचा व्ह्यू दाखवतो अजून. व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघतील ना पावसाचं वातावरण आहे खूप पाणी झालंय. व्ह्यू एक नंबर व्ह्यू. असं मस्त ढगांमध्ये असं वरती एवढं ढग दिसतात ना. आता थोड्या वेळात तिकडेच पोहोचू आम्ही. क्रिकेटचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर. हे बघा इकडचा व्ह्यू बघा कसा. असं ऊन पडल्यासारखं दिसतो पूर्ण. आम्ही आलोय म्हणून पाऊस थोडा कमी झालाय. देवाला प्रार्थना केली, देवाने पण आमचं मान्य स्वीकारलेलं आहे. हा. चला पुढे दाखवतो तुम्हाला ढगांमध्ये गेल्यावर. हे बघा वरतून गडावरून कसं पाणी खाली येतंय. हे बघा आमची माणसं चालल्यात. आमच्याशिवाय कोणी दिसणार नाही तुम्हाला इकडे वरती गडावर जाण्यासाठी. मेन दरवाजा आहे तो बंद केलेला आहे. मेन पायऱ्या तिथल्या म्हणून चालत चालत चाललोय इकडून मागच्या पायऱ्यांवरून. बघू आता पुढे काय होतंय. कोणीचे तो काय बोलतो. आम्ही दुकान पण ठेवलेलं आहे. आमचे काका असतात तिथे वडापाव. हे बघा मयूर मयूर काका बघा. दुकानाचे छोटे मालक आहे आमचे बारके भाऊ. काकड्या घ्या काकड्या मका. कुठे 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 भाऊ. काकड्या कुठे तुझ्या काकड्या आता संपल्यात. उद्या हे बघा या मित्रांची आपली अशीच मस्ती असते. मस्त आल्यामुळे इथे जरा ते पत्राचा ठेवा होता आमचा गेलेला आहे, त्यामुळे आम्ही दुकान पण आणि मित्र हा कशाला झाडे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा, आम्हाला काही समजलं नाही कोणतं झाडे. कोणतं झाड आहे? बघ असं चाललंय मित्रांनो. मित्रांनो आलो आम्ही आता जुन्या दरवाजाच्या इथे. इथे बघा हनुमंताची खूप छान अशी मूर्ती आहे. इथे आम्ही जय तिथे आम्ही तिथं दर्शन घेतलं सर्वांनी. आता निघतो पुढे झाला. चला भेटू पुढे. मित्रांनो हे बघा बाहेरून कसं पाणी वाहतोय. चाललोय आम्ही वरती. पाणी थोडा आता पडायचं कमी झालंय. नशीब तेवढे चांगले होते. पाऊस थांबलाय तर बरं. म्हणजे पावसाची मजा नाही वाटत ना. मोबाईल पण बाहेर नाही काढूशी वाटत. आता मोबाईल काढायला भेटलाय म्हणून ब्लॉग बनवतोय आम्ही. आता आलो थोडा पुढे. अजून भरपूर चढायचे. आताशी अर्धा तास झालाय. अजून 1-1.5 तास लागेल. चला पुढे बघू. मित्रांनो तुम्ही पण कधी रायगडला आली ना तर पायऱ्यांवरून चालतच गड चढा. कारण की जे चालत चालत चढण्यात मजा आहे ना गडावर ती मजा रोपेमध्ये नाही. हे बघा किती किती भारी वातावरण आहे. मित्रांनो हा धुका बघा कसा किती भारी. हे बघा इथून खालून आलेलो आम्ही. खालचं काही दिसत पण नाही दाखवलं असतं. रोपेची तार दिसते फक्त. खूप धुका. मित्रांनो ही दरी बघा इथं दरी बघा. एक तरी पाय पडला नाही काहीच तुम्हाला. म्हणजे इथला काही दिसत नाही. एक तरी पाय खाली गेला म्हणजे देवाला प्राप्त झाला. एक पाय घ्या दुसरा पाय जाणार नाही. काही दिसत नाही पुढचा. नुसता धोका धोका दिसतो. किती वरती आलोय काय माहित पण नाही. आमची बॉडी सगळ्यात भेटू शकते कारण इथे कोणी आहे पण नाही आम्हाला बघण्यासाठी. आम्ही पडलोय का काय आता ब्लॉग बंद करा आणि चला पटापट. हो, धबधबा हे बघा ही आमची पोरं अशीच या धबधब्यात खाली मजा करतात. चला पुढे चला. हे बघा एकदम प्युअर पाणी रायगडचा पाणी. हे बघा कसं पेतोय. एकदम नॅचरल पाणी एकदम.
चला गाईज पुढे आता मित्रांनो पोहोचलो हे आता बघा हे इथे भरपूर दुकानं लागली असते आम्हाला रस्त्याला पण एक पण दुकान असा उचका नव्हता जराशी भूक लागले पण काय नाही एवढा करू ऍडजस्ट हो आहेत आता आलोय अर्ध्या रस्त्याला हो हो चालतोय आपला असते असते आता पोरांनी जेवणाचा स्टॅमिना आमचा मित्र जिरलं जिरली बिचाऱ्यांचं पाय दुखायला लागलं चालत चालत माझ्या उतरून घेऊ का घेऊ बघा उचलून गेला नंतर त्याच्यापेक्षा डबल वजन त्याचा उचलून घेऊ का बोलतो अरे काही नाही घेतला असतं पोरांनी दम आहे तेवढा दम आहे तेवढा बोलतो भाईरी भाई बोलतो काय साल्टी गेली तरी चालेल रुतबाने कमी झाला पाहिजे चला माझी जिरली जराशी काय नाही एवढं नॉर्मल आहे चालू ते मित्रांनो आमचं 2 वाघ दमलेले आहेत थांबलेत माग आम्हाला काही दम लाग नाही आमच्या बॉड्या आहेत ना तेवढ्या चाललं वाजते असते भाई थांबलं मागच स्टील बॉडी स्टील जिरली त्यांची लगेच चला चलतो पुढे असते असते याला मयूरला आम्ही चिडवला टाकला तर भाई बोलतो एवढा स्टॅमिना माझा लास्ट पर्यंत उचलून नेन याला तर बघू कुठपर्यंत नेतो उचलून नाही लास्ट पर्यंत नेणार रे याला रस्त्यात कुठे ठेवून नाही द्यायचं आपण न्यायला लागेल तर लास्ट पर्यंत उतरून देऊ नका याला जिरली जिरली 1 मिनिट पण नाही झाला भाई बोलतो लास्ट पर्यंत नाही लास्ट पर्यंत चला जाऊ दे तुम्हाला आता डायरेक्ट वर मित्रांनो हा बघा रायगडवरून वाहणारा वॉटरफॉल कसला भारी दिसतोय ना चला बघू पुढे आता चाललो इथल्या मेन दरवाजा दिसतोय गडाचा चला आता चाललो असती असती पुढे आणि हा बघा इथून मस्त वेगळा असा वॉटरफॉल वाहतोय असं वाटतं याच्यात खाली जाऊन बसावा पण नाही आता पाण्यामध्ये जायचा शॉक नाही राहिला आम्हाला आता फक्त फिरायचा शॉक राहिलाय चला बाईचं जरासं पायात काही भरला दमला लय धावतो ना त्याच्यामुळं आमचं हे बघा जिरली चला एवढ्या लवकर अजून बराच चालायचे चला मग जातो आता वरती खूप असं छान वाटतंय गारगार वातावरण आहे त्याच्यात पावसाने पण आमची साथ दिलेली आहे पाऊस बघा थांबलेला आहे पूर्णपणे हा बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे इथे मेन आता दरवाजाजवळ पोहोचू 2 पोरा पण दिसायला लागली आता कुठे हे बघा कसं वाहतोय मस्त ना असं 1 नंबर व्ह्यू दिसतो इथला हे बघा आता रायगडावर पण तिकीट आम्हाला माहित नव्हतं तिकीट काढायला लागतं हे बघा मेन दरवाजाच्या इथं आलो ना तिथं पण तिकीट घेते 25 रुपये तिकीट एखादा हा ना तिकीट कशासाठी आहेत ते समजलं नाही आम्हाला पण विचारला तर ते बोलतात गड दाखवण्यासाठी आता कोण दाखवायला येतो बघू नाही आला तर त्यानंच आनंद जाऊ परत तिकिटाचे पैसे वसूल करू बघा इथं हवा सुटले वरती आलं असं वाटतं स्वर्गात आलोय मस्त गार अशी हवा सुटत नाही मस्त लोक पण पडलेले आहे आकार वातावरण चाललो वरती मंदिरात चला पुढे जाऊ भाई किधर जा रहा है भाई तेरे को बोल पत्ता बोल खाने तेरे को लेके जाएगा मैं सर चाबी नहीं इसका किधर है डायरेक्ट करून द्या अरे गाड़ी चालू नहीं रहे रुक अभी ठीक करके देता हूँ इसको इसका गियर बॉक्स में प्रॉब्लम रहेगा अरे साला इसको गिअरबॉक्स ही नाही अरे साला गियर बॉक्स ही नहीं इसको हे बघा आता वरती आलो आम्ही तर पहिले बाजारपेठ पहिले असायचा 2 माझच होते हे बघा आता आलोय बाजारपेठ मध्ये फिरतोय भरपूर वर्षांनी एकदाच आमचं स्वप्न पूर्ण झालं हे बघा